तुम्ही मराठी पण बोलू शकता भाऊ, काही नाही प्रॉब्लेम. बरं बरं. हां, थोडे दिवस वीट भट्टीवर काम केलंय. 25 रुपये रोजाना. मी जो बनियन घातला होता त्या बनियनवर 1 इंचाची सुद्धा अशी जागा नव्हती की ती चांगली आहे. इतके छिद्रे त्या बनियनवर होते. दाढी सचिन भाऊ हमारा एकदम हँडसम आदमी. मी काही दिवस कॉलेजला गेलो नाही, कॉलेजने मला डिटेन करून टाकलं डायरेक्ट. की मला स्वतःच्या कमाईचे असे चहा प्यायला पण पैसे नव्हते. समजा पोरींमध्ये काम करतोय, पोरींसोबत नाचतोय, तू खानदेशी, ते काय तुझ्या लँग्वेजमध्ये दमनी, तुझ्या फोटोमध्ये दमनी, तुझ्या अल्बममध्ये दमनी. आणि त्याच पिरियडमध्ये मी इन्स्पायर झालो होतो मॉलिवूडला. तो लेख मैंने पढ़ा था और उसमें आपका नाम था. तो मला काय बोलतो, सचिन भाऊ तू जर शेंदुर्णी पण गेला तर मी फोटो काढायला शेंदुर्णीला एवढ्या रात्रीचे 1 वाजले होते. हेलो दोस्तों, कॉफी विद खान में आप सभी लोगों का बहुत बहुत स्वागत है. दोस्तों आज हमारे स्टूडियो में जो शख्सियत आई है, आप उसे खानदेश के रॉक स्टार भी बोल सकते हैं, अहिरानी गानों के रॉक स्टार बोल सकते हैं. एक बहुत बड़ा नाम अहिरानी गानों में, एक बहुत बड़ा नाम रखने वाले, एक बड़ा मकाम रखने वाले हमारे सचिन कुमावत जी आज हमारे स्टूडियो पे तशरीफ़ लाए हैं. और ये हमारा बहुत बड़ा सौभाग्य है कि उन्होंने अपना कीमती वक्त हमारे लिए निकाला, ख़ास तौर से अपने चाहने वालों के लिए. तो आइए आज सचिन भाऊ से जानेंगे उनकी ज़िंदगी की कहानी, खुद सचिन भाऊ की ज़बानी. मनी माय व बबल्या इकस केसावर फुगे, व मनी माय व बबल्या इकस केसावर फुगे. सावन महिना तुला याद करना ये रानी तुला प्यार करना याद करना ये रानी तुला प्यार करना याद करना ये रानी तुला प्यार करना सचिन भाऊ बहुत बहुत थैंक यू, शुक्रिया, धन्यवाद जो हमारे लिए. भी शुक्रिया, आपने टाइम निकाला भाई. तो देखो हमारे जाहिर है कि आपके इतने लाखों चाहने वाले हैं भाई, और सब चाहते हैं जानना कि भाई सचिन भाई की लाइफ यहाँ तक कैसे पहुँची, ये सक्सेस सचिन भाऊ को कैसे मिला, क्या क्या स्ट्रगल उन्होंने किया. तो ये इंटरव्यू रखने का मकसद सिर्फ यही है कि लोगों को एक प्रेरणा मिले आपके जर्नी से कि ज़िंदगी में कामयाब होने के लिए इंसान को क्या क्या करना पड़ता है. तो सचिन भाऊ हम सबसे पहले शुरू करेंगे आपके बचपन के दिनों से कि बचपन कैसे थे, हालात कैसे थे बचपन के, मम्मी पापा क्या करते थे, और आपने कहाँ तक की पढ़ाई की, कहाँ जन्म हुआ. तो वहाँ से शुरू करते आपण. तुम्ही मराठी पण बोलू शकता भाऊ, काही नाही प्रॉब्लेम. बरं बरं. हां, तर माझं गाव शेंदुर्णी, जामनेर तालुक्यात, जळगाव जिल्ह्यात. ओके. आणि घरची परिस्थिती मिडल क्लास. म्हणजे वडील पहिले तर मजुरी होती, नंतर कॉन्ट्रॅक्टर झाले, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. आणि एक जेमतेम परिस्थितीतून फॅमिली चालत राहिली समजा. आणि त्याच्यानंतर मी 10वीपर्यंत शेंदुर्णी गावातच शिकलो. ओके. 10वी-12वीपर्यंत. त्याच्यानंतर मी जळगावला SMIT कॉलेजला इंजिनिअरिंग केलं. आणि इंजिनिअरिंग करत असताना, कॉलेज करत असताना मला म्युझिकचं एक थोडं अच्छा की बाबा एक आवड लागली. ओके ओके. आणि ते आवड लागण्याचं कारण म्हणजे त्यावेळेस टेप रेकॉर्डच्या कॅसेट यायच्या. ओके ओके. हां. आणि त्यावेळेस तुमच्याच मालेगावकडचे, आजंकडचे अशोक जाधव. हां, यस. त्यांचं देहाती लोकगीत करून एक त्यांचे कॅसेट अल्बम होता. तो अल्बम मला खूप आवडायचा. आणि त्याच्यातली ट्यून एक खानदेशी. त्याच्यामध्ये तुम्ही सिंगिंग केली होती? नाही, तेव्हा तर मी काहीच नव्हतो. मी 14 वर्षाचा होतो, 15 वर्षाचा होतो. ओके ओके. तर मग मला एक ती आवड लागल्यानंतर मी वडिलांकडे बोललो की मला कीबोर्ड कॅसिओ शिकायचा है. अच्छा. तो उन्होंने लेके दिया मुझे कॅसिओ. उसके बाद में मी गेलो जळगावला की म्युझिक क्लास मला लावायचे. मग वडील जळगावला घेऊन गेले. गोदावरी संगीत महाविद्यालय त्या ठिकाणी होतं. आणि तिथे हार्मोनियमचे मी क्लास लावले. आणि तिथून ते 2-3 वर्ष मी क्लास वगैरे केलं. संगीत भूषण त्याच्यात पदवी घेतली. हां, इकडे 12वी पण चालली. सिंगिंग में कर रहे थे आप सचिन भाऊ के कीबोर्ड में? अच्छा ओके. हां. तो त्याच्यानंतर संगीत भूषण पदवी घेतली. त्याच्यात नंतर मी निर्णय घेतला की बाबा आपण इंजिनिअरिंग करू. मग 12वीच्या बेसवर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. आणि ते करत असताना 2 वर्ष इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. ओके. आणि त्याच्यानंतर आमच्याच गावातले म्हणजे माझे गुरु श्रीकृष्ण चौधरी सर, त्यांनी मला एक संधी समोर ठेवली की बाबा आपल्याला एक अहिराणी अल्बम करायचा आहे. त्यावेळेस ढोंगी ढोंगी नाच म्हणा दाजीबा ईश्वर माळी यांचा, पुष्पा ठाकूर यांचं ते गाणं फेमस चाललेलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तो अल्बम चा एक माझ्यासमोर ठेवला की बाबा तुला म्युझिक करायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे चालतं.
मग तो एक म्युझिक करत असताना तो ज्यावेळेस तो अल्बम रेडी झाला ऑडिओ, त्यावेळेस ठरलं की बाबा आपण आता याचं शूटिंग लावू. आणि त्या अल्बम फर्स्ट सॉन्ग कौन सा था अपना वो पहला जो वो उसमें मैंने हाई बालंगी ना बालंगापना अच्छा ये गाना किया था एज अ आर्टिस्ट करके. म्यूजिक डायरेक्टर. म्यूजिक डायरेक्टर तो पूरा अल्बम किया. ओके. हाँ. तो वो कौन सा अल्बम था, उसका नाम भी आरदाजीबा. आरदाजीबा. तिथून खरं म्हटलं तर ती सुरुवात झाली. पण त्याच्या पहिलेचे हे जे दिवस होते काही फॅमिलीचे, ते चढ उतार खडतर, काही ठिकाणी मी काम पण केलंय, बिगारी काम पण केलंय. अच्छा. हा, काही दिवस केलंय त्यावेळेस वडिलांची परिस्थिती खराब असताना. मग म्हणजे थोडे दिवस वीट भट्टीवर काम केलंय. अच्छा. हा, 25 रुपये रोजाना. क्या बात. म्हणजे पहिल्यांदा मी आपल्या समोर, तुम्ही मला लहानपणाचे पण काही दिवस विचारले म्हणून, तर एक असं खेळत बागडत ह्या सगळ्या तो गोष्टी. पीरियड में सचिन भाऊ, जैसे वो बचपन से लेके जो थोड़ी समझदार हुए आप, फिर म्यूजिक भी सीखा आपने, तो उस दौरान के जो पीरियड थे, जैसे बताया कि कहीं की स्थिति थोड़ी सी खराब भी हुई, घर की पेरेंट्स भी थोड़े से परेशान हुए, तो उस दौर में सबसे परेशानी वाला दिन या पल कौन सा था अपना? मी 6वीत होतो. परिस्थिती खूप खराब. उन्हाळ्याचे दिवस म्हणजे मला ते आठवतं आज पण. मी जो बनियन घातला होता त्या बनियनवर 1 इंचाची सुद्धा अशी जागा नव्हती की ती चांगली आहे, इतके छिद्रे त्या बनियनवर होते. तर मग मी त्याच पिरियडमध्ये मग मी मिस्त्रीच्या हाताखाली जाऊन बिगारी काम करून मी ते काय एका हप्त्याला 100-125 रुपये कमवले होते. त्याच्यातून घरच्यांसाठी बाजार पण आणला होता आणि ते बनियन अंडरवेअर पण घेतले होते समजा. यानी सबसे मुश्किल टाइम वो. हा, आणि त्यावेळेस माझा मोठा भाऊ तो पण जळगावला जाऊन मजुरी करायचा, 8 दिवस तिथे राहायचा, 1 दिवस गावाला यायचा. मग तो जे कमवून आणायचं ते 300-400 रुपयामध्ये मग ते तितके ते दिवस जायचे. असे 4-5 वर्ष निघाले. हा, मग मी 9वीत आल्यानंतर मग वडिलांचे कामं चांगले सुरू झाले. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरमध्ये ते चांगले कामं भेटले आणि तिथून मग फॅमिलीने पण कधी मागे पाहिलं नाही. आणि माझं पण मग या कॉलेज शाळा ह्या सगळ्या गोष्टीतून दिवस गेले. त्याच्यानंतर हा अल्बम जो मी आता त्याला रेग्युलर करतो की आरदाजीबाच्या अल्बमच्या माध्यमातून मला म्युझिक डायरेक्टर म्हणून काम पण भेटलं. आणि त्याच्यातच श्रीकृष्ण चौधरी सरांनी मला संधी दिली की बाबा तू लीड आर्टिस्ट म्हणून काम कर. थोडाफार चांगला दिसत होतो तेव्हा मी, म्हणजे दाढी नहीं. सचिन भाऊ हमारा एकदम हँडसम आदमी. सेकंड इयर चालू होतं माझं तेव्हा. मग ती CD जेव्हा प्रसारित झाली आणि त्याच्यात माझा नंबर पण होता की बाबा संगीतकार सचिन कुमावतोर नीचे नंबर था. तो मग बरेच कॉल्स की बाबा आम्हाला तुमचा अल्बम आवडला, तुम्ही खूप छान ॲक्टिंग करता, तुमचं म्युझिक खूप छान आहे, ऐसा अलग अलग टाइप के लोगों ने कॉल किया. थोडंसं डोक्यात की बाबा आता आपण या क्षेत्रात करिअर करू, काहीतरी करू शकतो. हां, तर मग कॉलेजकडे डायरेक्ट दुर्लक्ष आले. मी या क्षेत्रात काम करत असताना मी काही दिवस कॉलेजला गेलो नाही, कॉलेजने मला डिटेन करून टाकलं डायरेक्ट. हां, मग मी नंतर फॉर्म पण भरला नाही पेपरचा, परीक्षेचा. मग जेव्हा सुरुवात केली तर मग आता नुसतं या क्षेत्रामध्ये आपल्या ग्रामीण भागात शेंदुर्णीकडे राहून आपण काय करू शकतो. नुसतं की बाबा असं पण नाही की रोज इकडे रेकॉर्डिंग चालते का रोज आपल्याला कोणी ना कोणी म्युझिक डायरेक्टर म्हणून काम देईल का आर्टिस्ट म्हणून काम देईल. वो बात का तो कोई ऐसा हे नाही, फिक्स नहीं था कोई कि डेली कुछ काम आते रहेगा. मी विचार केला श्रीकृष्ण चौधरी सर आणि मी की बाबा आपण एक छोटासा सेटअप करू रेकॉर्डिंगचा. ओके. आणि कारण अल्बम करायला 60-70 हजार रुपये त्यावेळेस खर्च लागायचा. आणि कंपनीकडे घेऊन गेले विकायला तर ते कंपनीवाले त्याचे 5 आणि 7 आणि 10 हजारात त्याचा मोल करायचे. बहुत तोड़ के मागते. सही बोल. बहुत तोड़ के. बिलकुल. एका अल्बममध्ये 50,000 60,000 लॉस. आणि त्यावेळेस काम म्हणजे की बाबा आपण काही पैसे टाकतोय आणि त्याच्यातून येतंय असं पण नव्हतं. मग आम्ही विचार केला की बाबा इतकं जर आपलं खर्च होऊन आपल्याला कंपनी अशी त्याचं रिप्लेसमेंट देते तर मग आपण एक काम करू, रेकॉर्डिंगला बाहेर खर्च किती लागतो 20-25 हजार रुपये, एडिटिंगला किती खर्च लागतो 7-8 हजार रुपये त्या वो टाइम में, बाकी जो भी कुछ है वो है समजो. तर म्हटलं असं आपला अर्धाच्या जास्त खर्च आपला वाचून जाईल. तर त्या हिशोबाने मी रेकॉर्डिंग स्टुडिओचं सुरू केलं. रेकॉर्डिंग आमच्यासारख्या मित्रांकडून जाऊन काही सॉफ्टवेअर आणले, काही त्याचे इन्स्ट्रुमेंट आणले, साऊंड कार्ड वगैरे. आणि मग तिथून जेव्हा पहिला अल्बम मी रेकॉर्ड केला
लगन में मचाडो धूम म्हणून. अच्छा, वो गाना अभी भी बैंड में सुपर हिट चलता है. हाँ, तो ये सारे ऑडियो थे ना वो टाइम के, वीडियो भी. अच्छा. हा, तो अल्बम पहिला मी रेकॉर्ड केलेला की ज्याच्यात मला काही माहिती नव्हतं रेकॉर्डिंग कसं राहतं, काय राहतं, कसं करावं लागतं. पुरा बॅलेन्सिंग इधर उधर था. तो भी लोगों ने सिरपीट है. हा, तर मग तो पहिला अल्बम तर केला. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस थोडे कंपनीवाल्यांमुळे आपल्या खानदेशात प्रोड्युसर कमी झाले, कामं करणारे लोक कमी झाले. मग ते 1-2 वर्ष असे होते की मला स्वतःच्या कमाईचे असे चहा प्यायला पण पैसे नव्हते समजा. हा, आणि त्या पिरियडमध्ये मग काही लोकांकडून ट्रोल पण झालो की बाबा काय अभी वो कैसा ग्रामीण एरिया, जल्दी हवा फैल जाती बहुत जल्दी. हाँ, नहीं, और मतलब पिताजी का नाम समाज में नाम सब ऐसा वो एक मेंटॅलिटी रहती की बाबा आता पोरींमध्ये काम करतोय, पोरींसोबत नाचतोय, मग आता याचं लग्न होईल तर याला जसं शादी के लिए कोई लड़की भी देगा नहीं इसको. हो, मग ते सगळं नाव पाडणं वगैरे या सगळ्या गोष्टी, त्या गोष्टीतून मी त्या पिरियडमधून जात होतो की बाबा आता काही लोक काय म्हणतील किंवा मग समाज काय विचार करेल किंवा गाववाले काय विचार करतील, ह्या सगळ्या गोष्टींचा एक बोधरेशन पण होता. पण त्या गोष्टीचं मी टेन्शन घेतलंच नव्हतं मुळात. का की बाबा जर आता आमच्याकडे एक म्हणतं उखळात मुंडकं टाकलं का मग ते वरतून 2 टोले बसो का 4 बसो, मग ते मारच खाऊन घ्यायचा त्या गोष्टीचा, ते सहनच करून घ्यायचं. तर मग मी त्याच्यानंतर जास्त जिद्दीवर येऊन की बाबा आता आपल्याला याच्याशिवाय, क्योंकि इधर एज्युकेशन भी मैंने बंद कर दिया था. एज्युकेशन सोडलं सगळं, तिकडे काही असं व्यवसायाची लाईन नाही, काही नाही. म्हटलं आता केलंय तो यही है. तो फिर उसके बाद में मैंने स्टूडियो खुद का शुरू किया. मैंने एडिट का एक काम लिया. एडिटिंग करने का एक पिक्चर था, फिल्म था, सीडी फिल्म. ओके. तर तो आला माझ्याकडे, म्हणे मला एडिट करायचंय. आणि तेव्हा मला एडिटचं काहीच माहिती नव्हतं की बाबा मी एडिट करतो असं. उसको बोला किसने तो भी की यहाँ पे जाके वो एडिट कर ले. मला म्हटलं चाल करून देतो, 15 दिवसात मला वेळ दे, 15 दिवसाचं मी देतो करून. मैंने उसको ये भी बोला नहीं की मुझे नहीं आता, मुझे जमता नहीं करे. का तर मला त्याच्यातून पैसे भेटणार आहे आणि ते पैसे माझ्यासाठी त्यावेळेस खूप महत्वाचे होते. जे बी काही 5-7 हजार रुपये भेटणार होते. तो 1.5 तासाचा पिक्चर होता. तर मी 7,000 रुपयात त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक आणि एडिट करून द्या. हां, मी त्याच्याकडून 2,000 रुपये ॲडव्हान्स घेतले. एक मित्र होता त्याला पकडलं, त्याच्याकडून सॉफ्टवेअर घेतलं एडिटिंगचं आणि त्याला म्हटलं मला 3च कमांड शिकव. फाईल इम्पोर्ट करणं, फाईल कट करणं आणि ती कटिंग लागल्यानंतर त्याला एक्सपोर्ट करणं. म्हटलं एवढ्या 3च गोष्टी शिकव. उसने मुझे आधे घंटे में वो बोल दिया. मैंने उसको 3 दिन में पूरा पिक्चर कंप्लीट करके दे दिया. मग म्हणजे हे सांगण्याचं कारण की मी मल्टी का झालो, कारण आपल्या इतक्या ग्रामीण भागात राहून इकडच्या लोकांकडून आपल्याला पाहिजे तेवढे कामं भेटणार नव्हते. एक काम की जसं बाबा हे म्युझिकचंच काम करून दे म्हणून, तर मग जो कोणी म्युझिकची गरज लागेल तो म्युझिकचं, ज्याला कोणी मला आर्टिस्ट म्हणून घ्यायचं तर आर्टिस्ट म्हणून, ज्याला एडिटिंग करायचं आहे त्याला एडिटिंग, ज्याला रेकॉर्डिंग करायचं आहे त्याला रेकॉर्डिंग. तर या 4-5 गोष्टी मी त्या स्वतः शिकून तिथून तर इथपर्यंत अजूनपर्यंत पण मी आपल्या सगळ्या गाण्यांचं सचिन कुमार यूट्यूब चॅनलचं एडिटिंग बी मी करतो, त्याचं लिरिक्स पण मी करतो, त्याचं म्युझिक पण मी करतो, त्याचं रेकॉर्डिंग पण मी करतो. मल्टी टॅलेंटेड. हां, आणि त्याच्यात ॲज अ हिरो आर्टिस्ट म्हणून पण मीच काम करतो. तर असा तो 2014-15 पर्यंतचा तो एक प्रवास चालला. त्याच्यात बरेच वाईट दिवस, चांगले दिवस, ह्या सगळ्या गोष्टी, बरे वाईट लोक भेटत गेले, काही ट्रोल होत गेलो काही गोष्टीतून की बाबा वेगवेगळ्या कारणांनी. पण मी त्या गोष्टीचा कधी विचार केला नाही. आणि म्हणजे माझी एक सवय, जर मला कोणी समोरच्याने डिचवलं ना काही कामाच्या बाबतीत किंवा आपण ज्या रुटीननं चालतोय त्या बाबतीत कोणी डिचवलं तर त्या गोष्टीला मी जास्त पेटून उठतो की नाही आता करूनच दाखवायचं. आणि हे करून दाखवण्याचं कारण मी ज्यावेळेस पहिला अल्बम झाला ना आरदाजीबाचा, त्यावेळेस मी चला बाबा ऑडिशन देऊ, आता मुंबईकडे जाऊन थोडंसं ऑडिशन देऊ. म्हणजे खरं म्हटलं तर स्टुडिओ सुरू करण्याचं कारण पण हे होतं की मी ऑडिशन द्यायला गेलो तो तिकडचे लोक, काही मराठीमधले लोक, तू खानदेशी, ते काय तुझ्या लँग्वेजमध्ये दम नाही, तुझ्या फोटोमध्ये दम नाही, तुझ्या अल्बममध्ये दम नाही, चल हे नाही चालणार आमच्याकडे. म्हणजे अशा गोष्टी करून पण मला तिथून काढून दिलंय लोकांनी. बरोबर. नंतर मी किती दिवस आपले ह्या गाणे की आता संगीत मराठी, मायबोली ह्या चॅनलवर सगळे मराठी, आगरी कोळी सॉंग्स, म्हणजे सगळ्या प्रकारचे सॉंग लागतात, पण आपले आयराणी सॉंग लागत नव्हते.
त्यांच्या मागे तेव्हा पण फिरलो 2017 जसं सावन महिना रिलीज झालं त्यावेळेस पण त्यांच्या मागे फिरलो. त्यांनी मला त्याला रिस्पॉन्स नहीं दिला. रिलीज होने के बाद में अच्छा उसको रिस्पॉन्स नहीं दिया कि चलो भाई चलो हम आपका खानदेशी लगाते प्ले करते पूरा महाराष्ट्र देखेगा. हाँ तो जब भी मेरा दिमाग खटक गया की आता म्हटलं हे स्वतःवरून आले पाहिजे आपल्याकडे. तर जेव्हा केसावर फुगे हिट झालं त्यावेळेस त्यांचा स्वतःवरून फोन आला की बाबा तुमचे खानदेशी गाणे द्या आम्हाला. फिर मुझे अच्छा लगा की चलो माने तो सही काही तर म्हणजे सांगण्याचं हे की कोणी मला जर काही कामाच्या माध्यमातून जर थोडंसं परेशान होतोय किंवा मला कोणी डिचवतोय ना तर मग मी त्या कामाशी प्रामाणिक एकनिष्ठ राहून जिद्दीने पेटून उठतो आणि ते कामात पूर्ण एक रस होऊन मी ते काम करतो. तर ते 2014-15 पर्यंत या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर जेव्हा इंटरनेट आलं तेव्हा आपलं यूट्यूब सुरू झालं. तो सचिन भाऊ 1 मिनट रोकूंगा मैं. कॉफी विद खान में आए हैं ना भाई तो कॉफी पीना भी जरूरी है नहीं तो लोग बोलेंगे कॉफी तो पिला ही नहीं रहा सचिन भाऊ को. मुलाखतचा विषय वेगळा पण मला कॉफी प्यायला तुमच्याकडे खूप आवडली म्हणून पहिले पण पिऊन गेलो होतो आता डबल भेटली. जी तो सचिन भाऊ जैसे जब ये गानों की शुरुआत हो गई थी मतलब म्यूजिक एल्बम वगैरह करने लगे थे आप तो सबसे पहला एल्बम एज ए सिंगर प्लस एक्टर प्लस एडिटर कौन सा था अपना गाना? 2016 मध्ये मी यूट्यूब चॅनल ओपन केलं. ओके. सचिन कुमार नावानेच. ओके. आणि त्यावेळेस मी 1-2 गाणी केले असे नॉर्मली एक कमर्शियल नव्हते नॉर्मली होते. अच्छा. पण एक चला बाबा आता कमर्शियल काहीतरी करू तर मी पहिले सावन महिना हे गाण्याचा ऑडिओ पहिले त्याला अपलोड केलं. त्याचं म्युझिक मीच बनवलं होतं आणि रेकॉर्डिंग पण मीच केलं होतं आणि गायलं सूरज पाचोंडेने गायलं होतं. ओके ओके. तर मग त्याच्यानंतर तो अल्बम ऑडिओच ऑलरेडी त्याचा हिट होऊन गेला. मग मी त्याचा एक आता सप्तशृंगी देवीचा एक यात्रा चालली आता ह्या चैत्र महिन्यात चालू राहते तर मी चैत्र महिनामा म्हणजे सावन महिनामाचाच चैत्र महिनामा मी त्याचा एक पहिले व्हिडिओ केला. आणि तो व्हिडिओ ह्या पायी वारी जी जाती पायी यात्रा त्या यात्रेत तो खूप डेंजर हिट झाला आणि त्यावेळेसच तो रात्रीमधून 2 लाख 3 लाख असं त्याला रिस्पॉन्स भेटला आणि ते म्हणजे तो रिस्पॉन्स मी पहिल्यांदा पाहिला. आणि त्याच्यानंतर मग एप्रिल महिन्यात मी सावन महिन्याचं पुष्पा ठाकूर यांना फोन करून की बाबा आपल्याला असं असं गाणं करायचं आहे तेव्हा ते गाणं आम्ही केलं दोघं मिळून आणि ते गाणं आज म्हणजे खानदेशाची ओळख म्हणूनच राहील. वो टाइम हमने भी सुना भाई जहाँ जाओ जो बैंड जिधर बारात जा रही उधर वही गाना ये वो. सावन महिना तुला याद करना ये रानी तुला प्यार करना ये. सुपर हिट गाना था बहरहाल बहुत प्यारा सॉन्ग बना था वो. तो वो ये कब दिमाग में आया था सचिन भाऊ कि अपने को खुद का ही अब कुछ करने का यानी खुद के ही गाने बनाने का खुद की पिक्चर खुद का थिएटर खुद की ऑडियंस? तो दिमाग में तो 2014-15 से था. अच्छा. त्याचं कारण हे की जे पण कंपनीकडे आम्ही अल्बम घेऊन जात होतो सुरुवातीपासून तर 14-15 पर्यंत ते लोक रिस्पॉन्सच देत नव्हते. मग आपण केलेलं काम प्रदर्शित करायचं कुठे? मग त्याच्यानंतर यूट्यूब जसं आलं तसं मग मला एक तो प्लॅटफॉर्म भेटला की बाबा आता यूट्यूब सुरू झालंय तर मग यूट्यूबवरच आपण आता स्वतःचं एक प्रोडक्शन निर्माण करू आणि जे पण आपल्यात टॅलेंट आहे जे पण आपल्याला सुचतंय जे पण आपल्या तळागाळातील काही गोष्टी आहे खानदेशातील काही लोकपरंपरा आहे लोकसंगीत आहे की आपल्याला त्या गोष्टीमधलं लोकांच्या समोर कसं घेऊन लोकांमधलंच लोकांपर्यंत कसं घेऊन जाता येईल ह्या सगळ्या गोष्टींचा मी तो विचार करून एक गाण्यामध्ये आता तुम्ही सचिन कुमार यूट्यूब चॅनलवर जाऊन पहा नुसतं लव सॉंगच नाही भेटणार नुसतं सॅड सॉंगच नाही भेटणार. त्याच्यात धार्मिकता आहे त्याच्यात सामाजिकता आहे त्याच्यात कॉमेडी आहे मनोरंजन आहे लव आहे रोमॅन्टिक पण आहे सगळा एक ओव्हरऑल त्याच्यामध्ये खजाना आहे. अभी नया अल्बम कौन सा अपना? आता एक लव सॉन्ग येणार आहे म्हणजे अजून त्याचं काम चाललंय. आताच एक मी बजरंगबलीचा उद्याची हनुमान जयंती आहे त्या बजरंगबलीचं एक गाणं मी केलं. अच्छा आ गया अल्बम आ गया 8 दिन हो गया. 8 दिन हो गया. अच्छा तो अभी आगे और क्या क्या ऐसे सपने हैं सचिन भाऊ जो पूरे होणे बाकी आहे? एक महत्त्वाची एक गोष्ट सांगतो की मी खरं म्हटलं तर ह्या क्षेत्रामध्ये जे मी बोललो अशोक जाधवचा तो अल्बम देहाती लोकगीतं आणि त्याच पिरियडमध्ये मी इन्स्पायर झालो होतो मॉलिवूडला. अच्छा. मी अजून पण मला तो लेख आठवतो लोकमतच्या पुरवणीमध्ये अक्रम खान काय जुगाड करतात शूटिंग करत असताना
की तो बैलगाडीवर कॅमेरा, मग ती क्रेन कशी शेख खाली नासिर उतर- हमारे शेख नासिर हमारी टीम थी पूरी वो Yes. टीम में। हाँ हाँ तो लेख मैंने पढ़ा था और उसमें आपका नाम था जब मैं 10वीं में या 11वीं में था। तो एक डोक्यात की बाबा ग्रामीण भागात राहून ही लोक किंवा आपल्याकडे मुंबई पुण्याकडे न जाता हे लोक जर एवढं चांगलं काम करू शकताय तर मग आपण पण काहीतरी करू शकतो। आता इथून पुढे मला आयर आणि मायबोली तर माझ्यासाठी, कारण त्या मायबोलीमुळे मी आज तुमच्या समोर बसलोय आणि आज सगळे लोक त्या गोष्टीमुळेच माझ्यावर प्रेम करताय। तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या खानदेशी लोकसंगीताचा किंवा आपल्या खानदेशी परंपरेचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या कलेच्या माध्यमातून कसा अजून प्रचार आणि प्रसार करता येईल ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे। आणि खूप साऱ्या गोष्टी की त्या मराठी किंवा हिंदी फिल्मवाले ज्या पद्धतीनं शूट करता किंवा ज्या पद्धतीनं ते टेक्निक बिल्कुल, वापरतात, अभी तो बहुत टेक्निक में इतना एक्सपर्ट हो गया मतलब हमारा खानदेश देखा जाए तो हाँ। बहुत एक्सपर्ट हो गया है। तो अभी उसकी वो लेवल पे अभी काम करना है। हाँ बिल्कुल। और मैं तो एक राय दूंगा सचिन भाऊ, हाँ। आप देखो लुक वाइज भी यानी माशाल्लाह हमारे सचिन भाऊ कम नहीं है कोई Thank हीरो you. से। तो कुछ ऐसी सीरीज वगैरह चालू करो आप, कोई हैरानी सीरीज बोलो जो हमारे लोकल देहात में जो चले। हाँ। जैसे गाने अपने हैरानी करते हैं और बहुत सारी भाषाएं भिलाऊ बोली जाती है अपने यहाँ पे, तो ऐसी कुछ मिक्स, एक सारी लैंग्वेज को मिक्स करके ना एक आधी सीरीज या यूट्यूब चैनल ऐसा कुछ शुरू करो बस। वो 100% उसको, खासतौर से आपके नाम पे अगर पुष्पा जी उसमें जुड़ जाते हैं तो वो एक अलग उसका लेवल मिलेगा। तो उसके ऊपर थोड़ा सोचो, मेरी ऐसी राय है कि वो अभी तक क्या ऐसा कुछ हमारे इधर बन नहीं रहा अभी तक, बरोबर। जिसमें एक नाम वाला चेहरा भी हो, जिसमें सचिन भाऊ को जो सभी जानते हैं, उसमें पुष्पा ठाकुर हो गए और जो भी नॉन फेस है हमारे खानदेश के, बरोबर। उनको लेके कुछ करो आप, एक सुपर चीज बन सकती नाही करायचंच आहे। आणि आतापर्यंत आपण खानदेशात जे पण प्रयत्न केला त्या प्रयत्नांना आपल्या खानदेशातील प्रेक्षकांनी मला आशीर्वाद रूपी प्रेम दिलंय। बिलकुल। आणि नवीन नवीन संकल्पना आपण मांडण्याचा प्रयत्न केला। अजूनही तुमची संकल्पना खूप छान आहे, मी त्याच्यावर नक्कीच विचार करेल definitely. आणि पुढे और घडवून मैं आणेल। 100% बोलता हूँ हिट जाएगा बॉस। अभी बराबर। आप लिख के रख लो ये बात। हाँ एकदम अच्छा पक्का, जाएगा। पक्का। तो सचिन भाऊ अभी जैसे इतने सारे एल्बम्स अभी तक किए आपने, तो कितने टोटल कितने एल्बम्स हो चुके होंगे अपने? 150 गाण्यांच्या जवळपास झाले असतील। आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सचिन कुमार यूट्यूब चॅनलचे आतापर्यंतचे जे व्ह्यूअर आहे ते 110 करोड व्ह्यूज आतापर्यंत आपल्या चॅनलला झाले। क्या बात, बहुत बड़ी बात। त्याच्यामध्ये मग केसावर फुगे असतील 29 करोड, सावन महिनामा असेल 12-13 करोड, असे 5 करोड 7 करोड, म्हणजे खानदेशाची लोकसंख्या आपली लाखात आहे पण व्ह्यूज आपल्याला करोडोनी भेटले। आणि हे फक्त खानदेशकरांच्या आशीर्वादानं। त्याच्यानंतर ये हमारा देखो सचिन भाऊ, मैं एकदम साफ बोलूंगा, हमारा जो महाराष्ट्र है ना बॉस, ये कलाकारों की कदर करने वाला हमारा ये राज्य है। ये यहाँ पे छोटा कलाकार हो बड़ा, उससे उनको कोई मतलब नहीं, कलाकार अच्छा है बस, वो फिर कोई भी हो। आता आमचे जे शोज चालता, जे इव्हेंट चालता, आता खानदेशात तर चालता, पण बाहेर सुद्धा महाराष्ट्रातून इतकं प्रेम प्रेक्षक लोक देत आहे की जिथे जाईल तिथे लोक आपल्याला ओळखतात, आपल्या गाण्यांना ओळखतात, आपल्या गाण्यांना ऐकतात। आणि एक ते स्वप्न होतं की बाबा नुसतं खानदेश नको, पूर्ण महाराष्ट्राने आपले गाणे ऐकले पाहिजे, ते आज कुठेतरी ते स्वप्न पूर्ण होते। हो गया बिल्कुल 100% हो गया। तो सचिन भाई जैसे ऐसे प्रोग्राम वगैरह में जाते जब आप, तो वहाँ पे बहुत सारे फैन फॉलोइंग्स, तो मैं देखते रहता आपके वीडियो जब आप अपलोड करते, मेरे को नोटिफिकेशन मिलते हैं उसके, तो देखता हूँ सब क्रेजी फैन चिल्ला रहे, ये कर रहे। तो कभी कोई ऐसा अनोखा सा फैन मिला है क्या कभी? हाँ, एक फॅन मिला था। अच्छा। भडगावमध्ये दहीहंडीचा शो होता। अच्छा। दहीहंडी निमित्त तर तो शो कंप्लीट झाला आणि आम्ही निघालो शेंदुर्णीला जायला, माझ्या गावाला जायला। तर दोघं साईडनी 1.5 किलोमीटर चहा त्यांची रांग होती। मी ती फर्स्ट टाइम पाहिली होती की मला त्या तिथले जे आयोजक होते ते सुद्धा बोलले की आता मागे मंत्री मुख्यमंत्री वगैरे हे लोक येऊन गेले, पण त्यांच्या कार्यक्रमाला इतके लोक नव्हते, या कार्यक्रमाला इतके लोक आहे। तर मग मी त्या मॉपमधून गाडी पुढे काढली, तिथून पुढे 2-3 किलोमीटर गेलो, 3-4 किलोमीटर गेलो। एक पोरगा मोटरसायकल घेऊन, त्याची बाईक घेऊन फास्ट मागे येत होता आणि आमची गाडी चालली होती। अच्छा। मग मी त्याला बोललो म्हणजे की का रे बाबा। हा, तर त्याने मला इशारा केला, मी चालतच गेलो। मग मी काच खाली करून मी पाहिलं त्याच्याकडे, तो मला काय बोलतो, सचिन भाऊ तू जर शेंदुर्णी पण गेला तर मी फोटो काढायला शेंदुर्णीला एवढ्या रात्रीचे 1 वाजले होते। बापरे। तर त्याला मग मी थांबवली गाडी, म्हटलं बाबा काढ फोटो, मला का माहिती तू फोटो काढायसाठी येतो। तर असे बरेच किस्से। तो ऐसा आणि
क्या फील होता सचिन भाऊ जब इस टाइम में, जब उन देखोगे एक वक्त था कि हम मुंबई जाते थे, कंपनी रिजेक्ट कर देती थी, 50,000 के माल को हमारे 5,000 में मांगती थी, तो वो टाइम एक जो दिल टूटता वो एक आर्टिस्ट ही जानता वो उस टाइम की सिचुएशन को। लेकिन आज जब सारे लोग हमारे सामने क्लॅपिंग करके चिल्ला के सीटी मार के अपने को वेलकम करते, तो वो क्या फील होता उस वक्त? पहिला विषय तर खरंच त्यांचा तो मला एक, मी त्या सगळ्या गोष्टीला मी आशीर्वाद समजतो की यांचं हे आशीर्वाद, यांचं हे प्रेम आहे आणि त्याचा मी खूप आदर करतो. आणि मला त्या गोष्टी पाहून मला एक वाटतं की बाबा मी जे 20 वर्ष या क्षेत्रामध्ये मी जे घातले ते कुठेतरी त्याचं फळ मला आज भेटतंय. आणि त्या गोष्टी पाहून मला जबाबदारी वाटते की बाबा मी जमिनीवर राहिलो पाहिजे. बिलकुल बिलकुल. हे लोक जे आज आपल्याशी जुळलेत, हे जुळण्याचं कारण का की आपला नॉर्मल साधा सरळ स्वभाव माझा आहे पहिल्यापासून. कोणी यायचं, कोणी भेटायचं, लहान पोरगा राहू, मोठा माणूस राहू, की बाबा तो आपल्यापर्यंत येण्यासाठी धडपड करतोय. का करतोय? तो आपल्यावर प्रेम करतो. बिलकुल. आणि त्या प्रेमाची कदर आपण केली पाहिजे. तर अशा जबाबदाऱ्या हे सगळं पाहून मला बढ़ जाती जिम्मेदारी. फिर ऐसा लगता है कि नहीं आप और कुछ अच्छे से अच्छा ही करना पड़ेगा. तो सचिन भाई कभी ऐसा भी हुआ जैसे जब आदमी सक्सेस होना शुरू होता तो दुनिया में फिर नेगेटिव सोचने वाले दुश्मन भी पैदा हो जाते. हर सक्सेस इंसान के पीछे अच्छे और बुरे दोनों लोग हैं. तो कभी ऐसे भी सिचुएशन आई कि कोई वजह से ट्रोल करने की कोशिश की है लोगों ने, बदनाम करने की कोशिश की हो? बऱ्याचदा झालं की काही आपले लोक, काही परके लोक, काही कोणत्या म्हणजे असे बरेच लोक. पण काय राहतं ना अक्रम भाऊ की आपण आपल्या कामाचं उद्दिष्ट जर साफ राहिला ना तर खडे पाडणारे किंवा किडे पाडणारे किती लोक मध्ये येऊ द्या, शेवटी आपला रस्ता साफ राहतो, तो साफ पद्धतीने चालतो. आणि आज मी आतापर्यंत पाहिलंय की असे बऱ्याच लोकांनी मला ट्रोल कसा होऊ शकतो हा, किंवा याची बदनामी कशी होऊ शकते, किंवा याच्या बाबतीत आपण निगेटिव्हिटी कशी पसरवू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या लोकांनी तो विचार केला ना त्या लोकांचं खरं म्हटलं तर करिअर बाजूला होऊन गेलंय कुठेतरी. कारण एक काम करत असताना इमानदारी आणि आपली नियत पण चांगली लागते. ती नियत जर साफ ठेवली की बाबा समोरचा पुढे जातोय, चला एक तर त्याला सपोर्ट कर, नाही तर नको त्याच्या बाजूला होऊन जा, पण मध्ये नको येऊ. यानी उसका मतलब ये हो जाता है कि ऊपर वाला चाह रहा कि वो कामयाब है और तुम रोकना चाह रहे हो. हाँ, ये बात हो जाती है. वो उसके मतलब त्याच्या आशीर्वादाला ते कुठे, म्हणजे त्याची जी मला साथ आहे त्या साथीवर कुठेतरी ते रुकावट डाल रहे. हाँ, तो गलत हो जाता. तो उसको भी पसंद नाही ना. बिल्कुल डेफिनेटली. और माझी तर देवावर इतकी श्रद्धा है कि खूप सारी. तो सचिन भाई अपना जो गाना था बैठ मेरी रिक्शा में, तो उसको अभी वापस मैंने एडिट किया. ओके. क्योंकि मेरा जो चैनल था सेक्रेड स्टार्स वो हैक हो गया है. अरे बाप. तो अभी ये गाने को मैंने वापस एडिट किया, अभी सिंगल तुम्हारा रखा उसके अंदर पूरा. ओके. अभी मैं नेक्स्ट हफ्ते में उसको रिलीज करने वाला हूँ. ओके ओके. तो मैं चाहूँगा कि पब्लिक से इसमें भी बोल दो कि भाई हमारा एक गाना बैठ मेरी रिक्शा में तू जल्द आ रहा है मालेगांव लोक संगीत यूट्यूब चैनल पे. ओके ओके. तो उसको ज़रूर देखो, सब्सक्राइब करो ऐसा करके, तो अपन उसमें डाल देंगे क्लिप. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय खानदेश. मी सचिन गोमावत. तर मित्रांनो, आम्ही खूप सुंदर गाणं केलं आहे मालेगावचं लोकसंगीत या यूट्यूब चॅनलसाठी. आणि या यूट्यूब चॅनलचे ऑनर आमचे मोठे बंधू अक्रम भाऊ यांचं हे चॅनल आहे. त्याच्यावर एक आम्ही सॉन्ग केलं आहे बैठ मेरी रिक्शा में. चल जाएंगे दिल्ली दरबार, बैठ मेरी रिक्शा में तू, घूम आएंगे कुतुब मीनार, बैठ मेरी रिक्शा में तू, रिक्शा में बैठ मेरी रिक्शा में तू, रिक्शा में बैठ मेरी रिक्शा में तू, कर ले जल्दी से 16 सिंगार, बैठ मेरी रिक्शा में तू, खर्चा कर दूंगा पूरी पगार, बैठ मेरी रिक्शा में तू. हिंदी गाणं आहे मित्रांनो. आणि आपल्या खानदेशात मी हिंदी गाणं पहिल्यांदा केलं. त्याच्यामध्ये मी आणि पुष्पाजी ठाकूर आम्ही दोघांनी खूप सुंदर काम केलं आहे. त्याचं शूट खूप सुंदर झालं आहे. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण मालेगावचं लोकसंगीत या यूट्यूब चॅनलवर जाऊन हे गाणं नक्की बघा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला आशीर्वाद कायम ठेवा. थैंक यू सचिन भाई, बहुत बहुत शुक्रिया. तो सचिन भाई अभी आगे क्या प्लान है, अभी क्या करने के कुछ आगे अभी नया कुछ क्या प्लान है दिमाग में? कुछ एल्बम वगैरह आ रहे होंगे जो अभी के? अल्बम तो कंटिन्यू आहे. ओके. पण आता अल्बमचीच लेवल इतकी चांगली करायची की कुठेतरी चांगल्या लोकेशनवर जाऊन, म्हणजे खानदेश सोडून महाराष्ट्र सोडून कुठेतरी बाहेर जाऊन चांगल्या लोकेशनवर गाणे करायचे. त्याच्यासाठी इक्विपमेंट चांगलं वापरायचं आणि एक चांगल्या लेवलवर त्याचं प्रमोशन करायचं
की जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रात ते लवकर जाऊ शकतं. आणि पहिला मुद्दा तर ऑडिओवर मी खूप मेहनत घेतो. ऑडिओ जर चांगला राहिला तर त्याला शूट करायला पण एक आपला एक हे लागतो. तर त्या पद्धतीनं पुढे अजून चांगले चांगले एक डोक्यात विचार पण आहे की चांगला एक अहिराणी चित्रपट करू. ओके, व्हेरी गुड, बहुत अच्छा. आणि बऱ्याच जे माझ्यावर प्रेम करणारे प्रेक्षक आहे त्यांची पण अपेक्षा आहे की बाबा मी चित्रपटामध्ये त्यांना दिसलो पाहिजे. तर त्याचा सुद्धा एक विचार चालला है. बहुत अच्छा है, करो उसको, बिल्कुल करो उसको. तो सचिन भाऊ, जैसे आज बहुत से यंग जनरेशन भी हमारी हर अपनी फील्ड में कोशिश कर रही है, ठीक है, तो बहुत से जाहिर है कि आपको देख के बहुत से लोगों के बच्चों के दिल में ये भी होता है कि भाई हम भी सचिन भाऊ के जैसा कुछ नाम बनाए. तो ऐसे बच्चों को जो इस फील्ड में कोशिश कर रहे हैं या करना चाहते हैं, तो उनको क्या मैसेज देना चाहेंगे आप? हा एक चांगला प्रश्न आहे. कारण सचिन कुमावत आज खानदेशामध्ये आज दिसतोय, एखाद्या सुपरहिट गाण्यात दिसतोय किंवा त्या गाण्यामुळे तो प्रसिद्ध होतोय, पण त्याच्या मागे माझी 15-20 वर्षाची जी मेहनत आहे त्या गोष्टीचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे की बाबा मी हे काम करत असताना किंवा आपण ज्या क्षेत्रात काम करणार आहे त्या क्षेत्राशी प्रामाणिक एकनिष्ठ राहून स्वतःला झोकून आणि त्या आपण जे करायचं आहे त्या गोष्टीच्या खोलामध्ये जाऊन आपण त्याचा नक्कीच अभ्यास केला पाहिजे की जेणेकरून आपण कोणत्याही प्लॅटफॉर्मवर काम करत असताना त्याची अडचण नको भासली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की मला तरी वाटतं हा मेसेज समजा किंवा काय, तुम्ही परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, आईवडिलांवर त्यांचं पुण्याईने काम करा आणि आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे लोकांमध्ये ते काम करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच एक दिवस सक्सेस भेटेल, सक्सेस मिलेगा. सचिन भाऊ, इतने सारे सॉन्ग्स किए अभी तक आपने, सबसे मुश्किल कौन सा सॉन्ग रहा था जिसमें बहुत तकलीफ हुई शूटिंग में, इसमें उसमें? आप भी बजरंगबली का जो किया हो. अच्छा. 43 डिग्री तापमान था. आणि खाली देवाचं गाणं आम्ही चप्पल बूट पायात ठेवत नाही आणि खाली ढेकळ होते, शेतात गाणं केलं होतं ते. तर ते पूर्ण पाय अलवार होऊन गेले होते. मग दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत आम्ही शूटिंग बंद ठेवलं. उन्हाचा डेंजर पारा होता आणि म्हणजे मला 3-4 दिवस त्रास झाला त्या गोष्टीचा. हाँ, यानी सबसे ज़्यादा तकलीफ उसमें. और अभी तक के कोई ऐसा सॉन्ग जिसमें बहुत ज़्यादा खर्चा कर दिया आपने, हाँ, और उसमें इतना रिकवर नहीं हो पाया? तसे पाहिलं तर 5-6 गाणे आहे की त्याच्यात लाख रुपयापर्यंत आपण अल्बमसाठी त्या व्हिडिओसाठी खर्च केलाय, पण पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही भेटलाय. असं दिल मना रंगीला आहे, असे बरेच 2-4 गाने की त्याच्यात थोड़ा. तो सचिन भाई, जैसे ऐसे बहुत सारी को स्टार्स के साथ आपने काम किया है ना, बहुत सारी फीमेल आर्टिस्ट आपके साथ में, सारे एल्बम में हर बार अलग अलग भी दिखते हैं. पुष्पा जी के साथ ज़्यादा है मेरे ख्याल से. यस. लेकिन जितनी भी को स्टार्स जो आपके साथ काम किए, तो सबसे ज़्यादा फ्री या मज़ा कौन सी को स्टार के साथ में आया काम करने में? केमिस्ट्री तो मतलब पहले से पुष्पा ठाकुर सावन में हिट जोड़ी है भाई आप लोगों की वो तो. पण सचिन कुमावत यूट्यूब चॅनलवर काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे म्हणून बाकीच्या महाराष्ट्रातून पण मी आर्टिस्ट मागवल्या. केमिस्ट्री जवळपास जे ओरिजिनल चांगली आर्टिस्ट आहे, नवीन आर्टिस्ट नाही, जी चांगली सिनियर आर्टिस्ट आहेत त्याच्यासोबत केमिस्ट्री चांगली जमली. आणि आपलं पुष्पाचं नाव पहिल्यापासून खानदेशात आहे आणि एक बरोबरीची म्हणजे आमच्या काळात सोबतच जवळपास सुरुवात झाली होती. माझी 1-2 वर्ष लेट झाली होती, त्याच्यामुळे काम करत असताना एक माहिती राहतं की बाबा केमिस्ट्री कशी आहे म्हणून. सबसे पसंदीदा कोरियोग्राफर कौन है आपके? अपने चैनल का जो कोरियोग्राफर है समाधान निकम और अभी संतोष राठौड़. संतोष भाऊ, अब रिक्शा वाला शायद संतोष भाऊ के साथ ही करें ना. हाँ, वाकई में अच्छा है बंदा वो भी. हाँ. फटाफट स्टेप्स बता देता है. ये जो भी हमारी इतनी लाइफ जर्नी रही है ना सचिन भाऊ, कहीं तकलीफ भी आई, कहीं अच्छे दिन भी आए, कहीं मुश्किल भी आई, तो उसमें ज़िंदगी से क्या सीखा आपने यहाँ तक पहुँचने तक के? लाइफ ने क्या सिखाया आपको? जो सुरुवातीचा एक तरुण पोरगा आहे आणि त्या तरुण पोराचं जे स्वप्न राहतं की बाबा आपण 2 पैसे कमवून आपली फॅमिली आपण त्याचा उदरनिर्वाह आपण केला पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय राहतो की आपण काम करत असताना आपल्या क्षेत्रात सक्सेस भेटलं पाहिजे. तर इथपर्यंत जे चाललंय ते खरं म्हटलं तर एक मी जबाबदाऱ्या खरं म्हटलं तर माणसाला खूप काही करायला भाग पाडतात
आणि मी जबाबदारीचं की फॅमिलीचं एक जबाबदारी आहे, मुलं, फॅमिली, आई वडील वगैरे या सगळ्या गोष्टींचं. तर त्या फॅमिलीकडे आपल्याकडून असं काही काम झालं पाहिजे किंवा आपण जे काम केलं पाहिजे की आपल्या फॅमिलीला एक त्याच्यात सुकावा भेटला पाहिजे, कुठेतरी त्यांचा उदरनिर्वाह पुढचं भविष्य चांगलं झालं पाहिजे. ह्या गोष्टीचा मी आतापर्यंत तो विचार करत, सुरुवातीचे दिवस की बाबा आपल्याला हिरो बनायचं, हे बनायचं, ते बनायचं, हे तर आपलं स्टार्टिंगचे दिवस राहतात. पण आता जे चाललंय एक जिम्मेदारी आहे, एक जबाबदारी आहे की बाबा पुढचं आपलं जे आता जिथपर्यंत हे आहे दिसणंय तिथपर्यंत ठीक आहे, पण ज्यावेळेस प्रत्येकाचं वय होतं, प्रत्येक जण बॅक जातो, पण मग त्याच्यानंतर काय आपल्या आर्टिस्ट लोकांमध्ये हे खूप काही गोष्टी राहतात की काही आर्टिस्ट हे करतात. मी तर आर्टिस्ट लोकांना सुद्धा हा सल्ला देईल की बाबा जिथपर्यंत आपलं काम चाललंय ते काम चालू असताना एखादी साईड बिझनेस आपण करा, की जेणेकरून ज्यावेळेस आपलं हे काम थांबेल त्यावेळेस आपलं ते चालू राहील, म्हणजे त्याच्याने उदरनिर्वाह किंवा आपलं जे काही आहे जबाबदाऱ्या त्या गोष्टींनी पार पडतील. बरोबर. तो सचिन भाऊ, शादी पसंद की हुई थी, लव मैरिज थी? नहीं, अरेंज मैरिज, माँ बाप की दुआ. अच्छा, अरेंज मैरिज है. तो आप जो गाने वाने बनाते हैं तो भाभी को कोई टेंशन नहीं, कोई प्रॉब्लम नहीं? कुछ भी नहीं, सपोर्ट है. और अपना बेटा भी है, मैं देखा माशाल्लाह, बड़ा खूबसूरत बच्चा है. तो उसका क्या दिमाग में, उसके क्या है, उसको भी पापा जैसा बनना है या कुछ और बनना है उसको? तो आतापासून मला फॉलो करतो. अच्छा. पप्पाचे असे केस आहे तर मग असेच पाहिजे. तेरी. पप्पा जर मग ब्लॅक शर्ट घालतो तर मग मी पण ब्लॅक घालेल. अच्छा. हाँ, अभी तो 4.5 साल का है. ऐसा ना. हाँ, तर त्याची सोच पण चांगली आहे. वो आपसे 2 कदम आगे ही रहेगा बहरहाल, हाँ, तो मैं गारंटी से बोल सकता हर हूँ, बातों क्योंकि में आज की जनरेशन है. हम भी तो पुराने हो गए. तो सचिन भाई, बहुत बहुत थैंक यू, धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया, इतना टाइम दिया भाई आपने. और मुझे उम्मीद है कि लोग जो आपकी बातें सुने, आपका स्ट्रगल लाइफ का सुन के 100% हमारे नए बच्चे कुछ ना कुछ ज़रूर सीखेंगे आपकी कहानी से. और मैं फिर से हमारी टीम की तरफ से एक बार फिर धन्यवाद बोलूँगा सचिन भाऊ की आप आए. मला पण खूप बरं वाटलं. बऱ्याच दिवसापासून आपलं नुसतं फोनवर बोलणं चाललं होतं, पण कॉफी विथ खान ह्या शोसाठी तुमच्याशी चर्चा करायला, तुमच्याशी बोलायला एक सीनियर माणूस, सीनियर पर्सन, यानी यकीन मानो सचिन भाऊ, ये मकसद मेरा सिर्फ यही है कि हमारे खानदेश में जितने भी कलाकार हैं, छोटा हो बड़ा हो कोई भी, जिनको आज लोग जानते हैं ना, भले उसने एक छोटे से वीडियो में छोटा सा काम भी किया हो, मैं सब कलाकारों को इधर लाने का सोच रहा हूँ कि हमारे खानदेश में क्या है, देखो, दुनिया को मालूम पड़ना चाहिए. अरे एक ऐसी चीज़ है जो रहती दुनिया तक के रहने वाली है ये नेट पे. बराबर. आज से 100 साल बाद भी कोई चेक करेगा सचिन कुमावत इंटरव्यू, तो उसके इंटरव्यू सारे सामने आ जाएंगे. बराबर बराबर. तो लोगों को मालूम पड़ना चाहिए, बस वही था. और उसमें आपने भी टाइम दिया, मेरे लिए निकाला भाई, उसके लिए बहुत बहुत आपल्या सर्व टीमचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो की इतक्या चांगल्या शोला मला आमंत्रित केलं आणि माझा जीवन प्रवास लोकांच्या समोर तुमच्या माध्यमातून येईल. थैंक यू. तो दोस्तों, आज के लिए बस इतना ही. आपने सचिन भाई की कहानी सुनी. सचिन भाई ने जाहिर है पूरी बात मराठी में की है, लेकिन हमारा महाराष्ट्र में तो एटलीस्ट हम मराठी समझ सब लेते हैं. और मुझे उम्मीद है कि जो लोगों ने, जिन बच्चों ने भी सचिन भाई को देखा या उनको पसंद करते हैं, उनकी कहानी से कुछ ना कुछ उन्होंने ज़रूर सीखा होगा. तो बस सचिन भाई ने जिस तरह से मेहनत की है उसी तरह से आप लोगों को भी मेहनत करनी है. एक वक्त आएगा जब आप भी सचिन भाई के नाम की तरह एक बड़े खानदेश के आसमान पे चमकोगे, एक रॉक स्टार की तरह, जैसे हमारे सचिन भाई चमक रहे हैं. तो आज की वीडियो में बस इतना ही. अगली वीडियो में फिर मिलते हैं किसी और शख्सियत के साथ. तब तक के लिए गुड बाय.